नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आहे वृषाली. आपण चांगलं करत आहात अशी आशा आहे. आता आजच्या सत्राची सुरुवात करूया. आमच्या मागील सत्रात तुम्ही आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती, किनारी आंध्र आणि तेलंगणा या प्रदेशातील असमानता आणि तेलंगणातील लोकांमध्ये वाढलेली असंतोष याबद्दल जाणून घेतलं. आज आपण तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या विविध आंदोलनाचा आढावा घेऊ. आजच्या सत्रात आपण 10वीच्या सामाजिक अभ्यासातून तेलंगणा राज्याच्या निर्मितीची चळवळ याविषयी जाणून घेणार आहोत. शिकण्याचे निकाल. 1990च्या दशकातील हालचाली. तेलंगणा राष्ट्र समिती. के चंद्रशेखर राव यांचा फास्ट 2009. तेलंगणातील आंदोलनाचं स्वरूप. तेलंगणा साध्य करण्याच्या प्रक्रियेत घोषणा मागे घेणं. तेलंगणा साध्य झाला आहे. प्राध्यापक जयशंकर, तेलंगणा विचारवंत. महत्वाचे शब्द. आर्थिक उदारीकरण. खासगी संस्थांच्या अधिक सहभागाच्या बदल्यात अर्थव्यवस्थेतील सरकारचे निर्बंध आणि नियम कमी करणं. कमी होणं. एखाद्या गोष्टीची संख्या किंवा प्रमाण कमी होणं. बुद्धिजीवी. बुद्धिजीवी किंवा उच्च शिक्षित लोक एक गट म्हणून, विशेषतः जेव्हा संस्कृती आणि राजकीय प्रभाव असलेले मानलं जातं. भीतीदायक. काहीतरी वाईट किंवा अप्रिय होईल याची चिंता किंवा भीती. डिमर्ज. दुसऱ्यापासून व्यवसाय वेगळं करा. विशेषतः पूर्वीचे विलीनीकरण विसर्जित करण्यासाठी. द्विभाजन. एखाद्या गोष्टीचे 2 शाखा किंवा भागांमध्ये विभाजन. या धड्यासाठी संकल्पना नकाशा पाहूया. .1991 मधील हालचाली. तेलंगणातील आर्थिक उदारीकरण धोरणांमुळे शेतकरी, कारागीर आणि इतरांसाठी गंभीर समस्या निर्माण झाल्या. तर कंत्राटदार आणि खासगी गुंतवणूकदार लक्षणीय नफा कमावला. शेतकऱ्यांना निविष्ठाच्या वाढलेल्या किमती, स्वस्त आयात केलेल्या उत्पादनांची स्पर्धा
भूजल स्रोतांचा ऱ्हास याचा सामना करावा लागला. यामुळे शेतकरी आत्महत्या, जलद शेतजमीन विक्री आणि बेरोजगारी वाढली. खासगी क्षेत्राचा विस्तार असूनही असुरक्षित रोजगार हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला. तुडुंबडेब्बा लंबाडी नांग्राभेरी आणि येरुकला कुर्रू यांसारख्या आदिवासी संघटनांनी त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. जसे की जल, जंगल आणि जमीन जातीच्या व्यवसायांमध्ये परिवर्तन होण्याच्या धोक्यापासून. 1989 मध्ये तेलंगणातील अन्याय उघड करण्यासाठी तेलंगणा माहिती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. 1996 मध्ये तेलंगणा विद्रोह दिनमुळे तेलंगणा राज्य संघटनांची स्थापना झाली. तेलंगणातील कर्मचारी, विद्यार्थी, लेखक आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांनी संघटना स्थापन केल्या, ज्यामुळे सक्रियता वाढली. 1978 मध्ये जगत्याला जैत्रा यात्रा आणि 1990 मध्ये वारंगल रैतुकुली संघम जाहीर सभेने कार्यकर्त्यांची पुढची पिढी तयार केली. ज्यामुळे नवीन संघटना तयार झाल्या. तेलंगणा राष्ट्र समिती. विविध संघटनात्मक प्रयोगांमुळे राजकीय पक्ष स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर 2001 मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना झाली. तेलंगणा चळवळ निषेध गाणी आणि पारंपरिक पद्धतींद्वारे व्यक्त केली गेली. 2009 ते 2010 दरम्यान खेड्यापाड्यात एक उत्स्फूर्त लोक चळवळ सुरू झाली, ज्यांचं नेतृत्व विद्यार्थ्यांनी संयुक्त कृती समिती स्थापन केलं, अर्थात JAC. यामुळे शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे तेलंगणामध्ये एक दुःखद गाथा निर्माण झाली. सर्व जातींसह संबड वर्णांनी स्वतःचे JSE तयार केले आणि निषेध आंदोलनात सामील झाले. त्यांनी रिले उपवास आयोजित केले, सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक हस्तकलेचा सराव केला आणि शिक्षक, औद्योगिक कामगार, खाण कामगार, कामगार संघटना आणि महिला संघटनांनी निषेध देखील केला.
के. चंद्रशेखर राव यांचं उपोषण 2009. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी 29 नोव्हेंबर 2009 रोजी अनिश्चितकालीन उपोषण सुरू केल्याची घोषणा केली. त्यांना अटक करून जेलमध्ये ठेवण्यात आलं. उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तेलंगणा स्टुडंट जॉईंट ॲक्शन समितीची कमिटीची स्थापना केली, जी पुढे इतर विद्यापीठांमध्येही पसरली आणि एक मोठा जन आंदोलनाचा भाग बनली. के. चंद्रशेखर राव यांच्या उपोषणाला नवसंजीवनी मिळाली आणि त्याला नवीन अर्थ व गती प्राप्त झाली. तेलंगणा आंदोलनातील निषेधाचं स्वरूप. तेलंगणा चळवळीने धूमधाम, गर्जना, सडक बंद, असेंब्ली मुत्तादी, पदयात्रा, बोनालू, मिलियन मार्च, सकल जानूला समे, आणि सागरा हराम यासह विविध निषेध पद्धती आणि जमावीकरण प्रकार विकसित केले आहेत. धूमधाममध्ये गायक, कलाकार आणि नर्तक स्थानिक गाणी आणि नृत्य सादर करतात, तर वांतावरपूमध्ये लोक सार्वजनिक रस्त्यावर अन्न शिजवतात. जात धर्माचा विचार न करता आणि वाहनं थांबवतात. तेलंगणा प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत 10 डिसेंबर 2009 रोजी विद्यार्थी JSE ने असेंब्ली मुत्तादीची घोषणा केली, ज्यामुळे विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त केलं. के. चंद्रशेखर राव यांच्या उपोषणासह या आंदोलनाने आमदार आणि खासदारांच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारला तेलंगण निर्मितीची घोषणा करण्यास पटवून दिलं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी वेगवेगळ्या तेलंगणा राज्यासाठी प्रक्रिया सुरू केली. घोषणा मागे घेणं. 23 डिसेंबर 2009 रोजी आंध्रच्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळे तेलंगणासाठी नवीन राज्याची घोषणा मागे घेण्यात आली.
हैदराबाद हे विकासाचं केंद्र बनलं होतं. विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदारांना त्यांच्या भविष्याची चिंता होती. किनारी भागातील शेतकरी सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता आणि नियमित विद्युत पुरवठा याबाबतही घाबरले होते. तेलंगणासाठी नवीन राज्याच्या घोषणेवर पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी या आंदोलनांचा उद्देश होता. तेलंगणातील स्वायत्त आणि गैरपक्षीय संघटनांनी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी विविध सामान्य लोकांना एकत्र केलं. त्यांनी राजकीय चळवळ आणि जन आंदोलनाला बळकटी दिली. पूर्ण वेळ केडरला प्रशिक्षण दिलं आणि विविध स्तरांवर समन्वय साधला. लोकांना एकत्र करण्यासाठी तेलंगणा संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे 6 प्रमुख आंदोलनं झाली. असहकार आंदोलन, मिलियन मार्च, सकला जानुला समे, सागरा हराम, संसद यात्रा आणि चलो विधानसभा. तेलंगणा प्राप्त झाला. केंद्र सरकारने काँग्रेस नेत्यांशी सल्लामसलत केली आणि तेलंगणाच्या विभाजनासाठी राष्ट्रीय निर्णयांवर दबाव आणला. काँग्रेस कोर कमिटीने एक विधेयक मंजूर केलं, ज्यावर 1 मार्च 2014 रोजी राष्ट्रपतींची सही झाली. या विधेयकाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आणि जनतेने आनंदात उत्सव साजरा केला. अशा प्रकारे 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची स्थापना झाली. प्राचार्य जयशंकर, तेलंगणा विचारवंत. 1934 मध्ये जन्मलेले कोट्टापल्ली जयशंकर हे विद्यार्थीदशेपासूनच वेगळ्या तेलंगणाचे प्रमुख समर्थक होते. त्यांनी सरकारी मरकाजी हायस्कूल, बनारस हिंदू विद्यापीठ आणि उस्मानिया विद्यापीठात शिक्षण घेतले. जयशंकर यांनी काकतीया विद्यापीठात शिक्षक, प्राचार्य आणि रजिस्टर म्हणून काम केले. त्यांनी 1952 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाला एक अहवाल सादर केला, ज्यामध्ये आंध्र वर्चस्वामुळे तेलंगणातील लोकांना भेडसावणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकला. त्यांनी तेलंगणाच्या 3 टप्प्यांच्या आंदोलनाची वकिली केली.
तेलंगणा विचारसरणीचा प्रसार करणं, चळवळी आणि आंदोलनांना प्रोत्साहन देणं आणि राजकीय प्रक्रिया राबवणं. तेलंगणा राज्याची स्थापना 2014 मध्ये झाली. त्यांच्या स्मरणार्थ तेलंगणा राज्य सरकारने कृषी विद्यापीठाचं नामकरण प्राध्यापक जयशंकर कृषी विद्यापीठ असं केलं. आणि नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्याचं नाव जयशंकर जिल्हा असं ठेवलं.